त्यात मावत नाही, करणार कशी कविता त्यांचं कर्तृत्व त्यात मावत नाही. चार ओळी बोलण्यासारखा बाबा एवढा छोटा नाही, चार ओळी बोलण्यासारखा बाबा एवढा छोटा नाही. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन व इथे उपस्थित माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. मी प्रियानी मंडलेच्या विद्या प्रतिष्ठान विनोद कुमार गुजर बालविकास मंदिरची विद्यार्थिनी आज तुमच्या समोर बाबांबद्दल थोडंफार बोलणार आहे. लहान असल्यापासूनच आई आपल्या मुलांना सांगत असते, इथे जाऊ नको बाबा मारतील, तिथे जाऊ नको बाबा मारतील, हे करू नको बाबा मारतील, ते करू नको बाबा मारतील, अभ्यास कर नाहीतर बाबा मारतील. मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात. हळूहळू मुलं बाबांकडे दुर्लक्ष करतात व आईवर प्रेम करू लागतात. मनामधून बाबांना काढून टाकतात व त्यांच्यापासून चार हात लांब राहतात. मुलं आईवर गाणं गातात, तिच्यावर कविता करतात, पण कोणतंही मूल आपल्या बाबांना दुधावरची साय, लंगड्याचा पाय किंवा वासराची गाय म्हणत नाही. कारण मुलांकडे कधी बाबांसाठी शब्दच नसतात. पण हेच बाबा नसताना का वाटतं मुलांना पायाखालची जमीन सरकली, का ओघळतात डोळ्यातून अश्रू. आई घराचं मांगल्य असते तर बाबा घराचं अस्तित्व असतात. पण या अस्तित्वाला खरंच आम्ही कधी समजून घेतलंय का? बाबांना महत्त्व असतानाही त्यांच्याबद्दल जास्त काही बोललं जात नाही. आईकडे अश्रूंचे पाठ असतात हो, ती रडून मोकळी होते. पण सांत्वन तर बाबांनाच करावे लागते. आणि रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यावर जास्त ताण पडतो. कारण ज्योतीपेक्षा समय जास्त तापते ना. पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळते. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारे बाबा आपण किती सहज विसरून जातो. जिजाऊने शिवबाला घडवले असे अवश्य म्हणावे, पण त्याच वेळी शहाजीराजांची ओढाताण लक्षात घ्यावी. देवकी यशोदेचे कौतुक अवश्य करावे, पण भरपुरातून मुलाला डोक्यावरून घेऊन जाणारा पिता वसुदेव पण लक्षात घ्यावा. रामकौशल्याचा पुत्र अवश्य होता, पण पुत्रवियोगाने तडफडून मरणारा पिता दशरथ होता. आपण जसे झाडाची सावलीत विसावतो तसे आपण वडिलांच्या छायेत आनंदी राहतो.